नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्या पार्थला सांगते, आपलं बाळ किडनॅप झालंय म्हटल्यानंतर काय अवस्था झाली असेल त्या आईवडिलांची. पार्थ सांगतो, हो ते वाईटच झालं, पण तुम्ही ॲपल दिले ना त्यांना ते तरी बरं झालं, कारण त्यांचा नाश्ता स्किप झाला. पण तुमचं नको होईला. चला करा पटकन. काव्याला नाश्ता खाऊ घालतो आणि हे रम्या बघत असते जिन्यात उभी राहून. काव्या सांगते, पार्थ आपण दोघांनी डेटवर जाण्यासाठी बाहेरच गेलं पाहिजे असं काही नाही. आपण एकमेकांच्या समोर जरी बसलो ना तरी आपली डेट साजरी होते आणि ते स्पेशल मोमेंट जगता येतात. रम्या मनातच विचार करते, खूप हसू येतं आहे ना तुला काव्या, पण आता थोडाच वेळ तुझं हे हसू पुसून टाकेल मी. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी आनंद निवासला पोहोचलेले असतात. नंदिनी नयनाला पाणी देते. हे बघा, तुम्ही आधी पाणी घ्या आणि शांत व्हा बरं. सॉरी रेखाताई, मी तुमचे 21 मिस कॉल मी सकाळी बघितले. रेखाताई सांगतात, अगं जाऊ दे, ठीक आहे. नैना इतकी रडत होती ना कालपासून, म्हणून मी सारखं तुला कॉल करत होती. आम्ही FIR पण दाखल केला आहे, पोलिसांचा पण शोध चालू आहे, पण आपल्याला देखील शांत राहून चालणार नाही, शोध घ्यावा लागेल. नंदिनी आधी शांत व्हायला लावते. तर जीवा विचारतो, नक्की काय झालं त्या दिवशी तुम्ही सांगाल. तर नैना सांगते, मी पण जॉब करते. 4 वर्षाचा आहे हो माझा वेदांत. सकाळी जाताना मी यशस्वी पाळणाघरात त्याला ठेवून जायचे आणि संध्याकाळी येताना पिकअप करायचे. काल संध्याकाळी मी वेदांतला घेतलं. तेच गार्डनमध्ये बसलेली होती तेव्हा तिथे वयस्कर बाई आल्या आणि त्या खूपच आग्रह करू लागल्या, मी अत्तर विकते आणि खूपच छान अत्तर आहे माझ्याकडे, तू याचा वास घेऊन बघ. मी त्यांना सांगितलं पण की मी लावत नाही अत्तर वगैरे, तरी देखील त्यांनी आग्रहाने माझ्या हातावर लावला आणि वास घेतल्यानंतर मी बेशुद्ध झाली आणि माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. त्यानंतर काय झालं मला काहीच कळालं नाही. तर प्रेक्षकांना त्या म्हाताऱ्या महिलेने त्या बाळाला लॉलीपॉप दाखवून तिथून गायब केलं. तर नैना हे सगळं रडून सांगत असते, ती म्हातारी जर माझ्यासमोर दिसली ना, जीव घेईल मी तिचा, मला माझा वेदांत हवा आहे. जीवा नंदिनीला बाजूला घेऊन सांगतो, ही किडनॅपिंगची केस जरा वेगळीच आहे, आपण तिथे जागेवर जाऊन बघितलं पाहिजे नेमकं काय घडलं ते. तर काव्या किचनमध्ये कलिंगड कापत असते ज्यूस बनवण्यासाठी. तिथे रम्या येते, तिला विचारते, काय झालं, आज खूप खुश आहे, चक्क गाणं गुणगुणते, तुझ्याकडे बघून काय वाटतं सांगू. खूप दिवसापासून तुला कसली तरी काळजी होती, डोक्यावर ओझं होतं आणि ते अचानक उतरलंय, असं काही झालंय का. तर काव्या सांगते, तसंच काहीसं, जे ताईशी बोलून थोडं कन्फ्युजन होतं ते दूर झालंय. मी विचारते तिला कशाबद्दल, पण काव्या सांगून देते की काही नाही गं, इन जनरल. रम्या सांगते, आज खूप शांतता वाटते ना घरामध्ये, सगळे कुठे बाहेर गेले का. काव्या सांगते, हो सगळे बाहेर गेले आणि मी पण आता अभ्यासाला बसणार आहे ना, त्याआधी कलिंगडचं ज्यूस पिणार आहे, कारण नंदिनी ताईने बजावून सांगितलंय कलिंगडचं ज्यूस प्यायचंच. रम्या सांगते, हो नंदिनी खूप काळजी घेते तुझी, हो ना. तर काव्या सांगते, हो ती पण माझी काळजी घेते आणि मी पण तिची काळजी घेते. जेव्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नसेल ना, तर शेवटचा पर्याय म्हणजे नंदिनी ताई, ती जे सांगेल ते मी ऐकते. तर रम्या सांगते, मी ना आज माझ्या मैत्रिणीला बोलवणार होते, पण जाऊ दे, तुला डिस्टर्ब होईल ना, आमच्या गप्पा चालतील, तुझा अभ्यास. तर काव्या सांगते, अगं आपलं घर किती मोठं आहे, तुम्ही बसलात तरी काय हरकत नाही, कारण मी एकदा अभ्यासाला बसली ना तर मी काय बाहेर येणार नाही. रम्या सांगते, अगं ठीक आहे, जाऊ दे, आम्ही ना बाहेरच भेटतो एखाद्या कॅफेमध्ये, पण खूप दिवस झाले ना, आमचं जास्त काही बोलणं झालेलं नाही आहे आणि ती आईचा अभ्यास पण करत होती, मग तिचं काय झालं नेमकं तिच्या बोलण्यावरनं तर काही लक्षात आलं नाही, पण भेटल्यानंतर कळेल नेमकं काय करते ते. आता काव्या विचारते, आईचा अभ्यास करत होती, अगं मग बोलव ना तिला, थोडं मला पण तिच्याशी बोलता येईल आणि तेवढंच मला अभ्यासातनं ब्रेक. तर रम्या सांगते, अच्छा ठीक आहे, मग मी बोलवते तिला. तर जीवा नंदिनी त्या एरियामध्ये येऊन बऱ्याच लोकांना विचारतात की ते वयस्कर महिला अशी दिसली का अत्तर विकताना, पण कोणालाही काहीच सांगता येत नाही तिच्याबद्दल. अचानक लक्ष नंदिनीचं त्या कॅमेऱ्याकडे जातं. इथे वरच्या बाजूला कॅमेरा लावला आहे, तेव्हा आपण CCTV फुटेज बघून लक्षात येईल की ती महिला नेमकं कोण आहे ते. जीवा कौतुक करतो, तुझी नजर खूप बारीकीची, हां कसं लक्ष गेलं तुझं. बरं आपण आधी फुटेज बघायला जाऊया. फुटेज बघून नंदिनी आणि जीवा बाहेर पडतात, पण त्यांच्या हाती काही लागत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, बरोबर संध्याकाळच्याच वेळेचं फुटेज कसं गायब झालं. जीवा सांगतो, हो ना, नैना आणि वेदांत एंटर होण्याचं फुटेज दिसतंय, पण त्यानंतर कॅमेरा कसा बंद पडला, कोणीतरी ठरवून हे फुटेज डिलीट केलं आहे. तर नंदिनी सांगते, एखादी वयस्कर व्यक्ती तर नाही करू शकत, मला असं वाटतं की ती
वयस्कर नाहीच आहे. तर एका रूममध्ये एक बाई विग वगैरे काढताना दाखवली. ती ते बाहुली पण ठेवलेली असते, तिचा हात तोडते आणि फेकते. खूपच विकृत दाखवली आहे. तिचा चेहरा काही दाखवला नाही अजून. तर नंदिनी जीवाला सांगते, आपल्या हातात लहान मुलाला सोडवण्याची संधी मिळाली आणि ही आपण सोडायला नको. तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. जीवा सांगतो, चकाचक बाई, मी आहे तुझ्याबरोबर, आपण दोघं मिळून सोडूया. ते हात मिळवतात. तर दुसरीकडे रम्याची मैत्रीण आलेली असते घरी. रम्या तिला कलिंगड ज्यूस देते. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, अगं खूप बरं वाटलं हं पिऊन, नाहीतर इतर दिवस मुलांचं उष्ट खाऊन खाऊन वैताग आला आहे ग मला. तेव्हा रम्या सांगते, रश्मी तू अजून पण खूप फनी आहेस हं. पण हे ज्यूस काव्याने बनवलं आहे, तिचं कौतुक करतो. बघ काव्या आली, दोघींची एकमेकीशी ओळख करून देते. रश्मी विचारते काव्याला, कसा चालू आहे अभ्यास? माझा फेवरेट विषय इकॉनॉमिक होता, तुझा कोणता? तर काव्या सांगते, करंट अफेअर्स. आपलं दोघींचं अगदी वेगळंच आहे हं. तर काव्या तिला विचारते, तू आयचा अभ्यास का थांबवला मध्येच? रश्मी सांगते, हो केलं ना, आय फॉर ईशान आणि एस फॉर समर. दोघांच्या मागे फिरण्यातच वेळ जातो ग, स्वतःच्या अभ्यासासाठी वेळ मिळतच नाही. कसा करणार ना अभ्यास? मुलांचा हात मुठीत धरताना आईच्या स्वप्नांचा हात कधी सुटला कळालंच नाही. काव्याला तर हे ऐकल्यानंतर धक्का बसतो आणि रम्या छान हसत असते, तिच्या मनासारखं बोलत असते ना कारण ती. तर काव्या विचारते, तुझे सासू सासरे असतील ना? रश्मी सांगते, हो आहेत ना. आधी म्हणायचे तू अभ्यास कर, आम्ही सांभाळू, पण झाल्यानंतर अगं तू राहतच नाही तुझ्याशिवाय, तर माझ्यावर लादायचे. रम्या म्हणते, पण आई झाल्यानंतर पण आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो ना? तेव्हा रश्मी सांगते, हो करू शकतो ना, पण ते कधी? बाळ होण्याच्या आधी जर आय झालेलं असेल ना तर दोन्ही जबाबदाऱ्या आपण अगदी छान पद्धतीने पार पाडू शकतो. बाळ झाल्यानंतर आयस होणं हे खूप अवघड आहे. तेव्हा रम्या उठते, आपण मध्ये जाऊन बोलायचं का, कारण काव्याला पण अभ्यास करायचा आहे ना? रश्मी म्हणते, हो हो आपण मध्ये जाऊन बोलूया. काव्या तू छान अभ्यास कर हां, आणि तुझे स्वप्न सगळे पूर्ण कर. मला माहिती तू नक्की IAS अधिकारी होशील. ऐकल्यानंतर काव्या पण विचारात पडते. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या रडत असते. पार्थ तिला सांगतो, आतापर्यंत रम्याने तुमचा वापर करून घेतला आहे, पण तिला दाखवून द्या जुनी काव्या काय आहे ती. तेव्हा काव्या म्हणते, नक्की दाखवणार, पण मला माझ्या बोक्याची साथ हवी आहे. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा त्या पाळणाघरात पोहोचलेले असतात. तेव्हा तिथली बाई सांगते, आमचं काम फक्त एवढंच आहे, ते मूल आल्यानंतर ते इथं ठेवून घ्यायचं आणि घ्यायला आल्यानंतर त्यांना सोपवायचं. बाहेर गेल्यानंतर ते मूल मरतं की जगतं आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. नंदिनी म्हणते, तुम्ही असं कसं बोलू शकतात? त्या आईला किती त्रास होत असेल ते मूल इथं सोडताना. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय बाय अँड टेक केअर.